नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्या विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा हा विदर्भ दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। विशेष बाब म्हणजे लोकसभेचे मैदान मारल्यानंतर शरद पवार हे प्रथमच वर्ध्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाला शरद पवार वर्ध्यात येत आहेत। याच वेळी कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने सर्वांचं या कार्यक्रमाकडे लक्ष लागले। कोलकाता येथील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयातील दुर्दैवी घटनाच्या तपासणीसाठी प्रक्रिया जलद गतीने करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलंय। तसेच केंद्रीय आरोग्य संरक्षण कायद्याबाबत केंद्रीय गृहमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या सोबत तातडीने चर्चा सुरू करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मार्डच्या पदाधिकाऱ्यांना दिलंय। दरम्यान आजही संप सुरू राहणार असल्याचं मार्डकडून सांगण्यात आलंय। आपणास निवडणूक लढण्यात रस राहिला नाही, मी 7 ते 8 वेळा निवडून आलो आहे, माझ्याऐवजी कोणाला उमेदवारी द्यावी असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला। बारामतीत जय पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली। यानंतर गुरुवारी मध्यरात्री बैठकांचं सत्र सुरू झाले। अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी मध्यरात्री 2 बैठका झाल्या, त्यात पक्षाचे बडे नेते सहभागी झाले। त्यानंतर बारामतीमधून अजित पवार हेच निवडणूक लढणार असल्याचं ठरलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडे विधानसभा उमेदवारीसाठी अहवाल जमा करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून इच्छुक उमेदवारांची अंतरवाली सराटीत गर्दी झाली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा करून जरांगे पाटील विधानसभा मतदारसंघाची माहिती घेत आहे। इच्छुक उमेदवारांकडून मनोज जरांगे यांच्याकडे अहवाल सादर करण्यास 14 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे। 20 ऑगस्ट पर्यंत मनोज जरांगे इच्छुक उमेदवारांसाठी अहवाल स्वीकार करत असून उमेदवारांची चाचणी करून 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाची बैठक घेऊन जरांगे आपला विधानसभा निवडणुकीबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत। वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेच्या पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला तिलांजली दिली आहे। मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही, फक्त शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणांना अडवून अनेकांचं राजकीय आरक्षणावर डोळं असल्याचं मत मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलंय। प्रकाश महाजन म्हणाले की वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर शिवसेना उबाटाची भूमिका अनाकलनीय आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला तिलांजली देणारी आहे। केवळ मतांसाठी कोणी वक्फ बोर्डाचा तरफदारी जर करत असेल तर ते योग्य नसून मनसे शिवसेना उबाटाचा विरोध करेल अशी भूमिका त्यांनी मांडली। राज्यातील महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे असल्याचं आम्ही सातत्याने सांगतोय, त्याचा प्रत्यय पुन्हा आला। नारपार योजनेतील 126 टीएमसी पाण्याचा 50% वाटा खानदेशला मिळावा अशी स्थानिकांची अपेक्षा आहे, पण या नदीजोड योजनेतून राज्याच्या वाट्याला 10 टीएमसी पाणी येणार आहे। उर्वरित पाणी गुजरातला देण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतलाय असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। लाडकी बहीण योजनेवरून सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। लोकसभेच्या निकालानंतर महायुती घाबरली असून चांगली योजना आणण्यासाठी मध्य प्रदेशातील योजना कॉपी केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केली आहे। दरम्यान यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धास्ती भरल्याचा पलटवार विखे पाटील यांनी केलाय। कोलकात्यात आरजीकर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरलाय। या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने उद्या देशव्यापी संप पुकारलाय। तसेच आयएमने रुग्णालयाने सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे। तसेच आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले। आयएमने एक पत्र जारी करून ह्या बंदीबद्दल माहिती दिली आहे। मात्र आवश्यक सेवा सुरू राहणार, तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे।
सरपंचाच्या विविध मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच संघाने आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले। त्यामुळे आजपासून ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवून कोणतंही काम न करण्याचा निर्धार ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी केलाय। मागण्या पूर्ण न झाल्यास 28 ऑगस्ट पासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असं त्यांनी सांगितलंय। सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचनादरम्यान एका धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता। वैजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अचानक रात्री 8च्या दरम्यान जमाव जमा झाला। त्यांनी घोषणाबाजी करत टायरही जाळलं। या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर जमाव शांत झाला। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका, चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका असं आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केलंय। वेळ झालीये टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।